नमस्कार मित्रांनो, मी निखिल पातोड माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहे गुणोत्तर प्रमाण टाइप 6। ठीक आहे, मागील माझा व्हिडिओ गुणोत्तर प्रमाण टाइप 1 2 3 4 5 हा बघितला नसेल तर तो अवश्य बघा, जेणेकरून तुम्हाला गुणोत्तर प्रमाण टाइप 6 हा चांगल्या प्रकारे समजेल। बघा, या प्रकारची उदाहरणं तुम्हाला 2016, 14 आणि 18च्या परीक्षेत पोलीस भरतीला खूप वेळा विचारले गेले। ठीक आहे, बघा आता या प्रकारचे उदाहरण कसे सॉल्व करायचे आहे। बघा, एक पलंग व कपाट यांच्या किमतीचे गुणोत्तर प्रमाण किती आहे? 7:3 आहे। जर एका पलंगाची किंमत 1120 आहे तर दोन कपाटाची किंमत किती? ठीक आहे, बघा आता आपण बघू आता एक पलंग व एक कपाट, म्हणजे बघा पहिले आपण पलंग बघू। एक पलंगाची किंमत समजा बघू, पलंग आहे पहिले, नंतर कपाट आहे। पलंग किती? 7x, तर कपाट किती? 3x। ठीक आहे, एका पलंगाची किंमत किती बघू आपण? 7x, आणि कपाट, या कपाटाची किंमत किती बघू? 3x। बघा, पलंग व कपाट यांच्या किमतीचे गुणोत्तर प्रमाण किती आहे? 7:3 आहे, म्हणजे 7x काय आहे? पलंग, आणि 3x काय आहे? कपाट। ठीक आहे, एका पलंगाची किंमत, ठीक आहे, आपल्याला एका पलंगाची किंमत किती दिला, म्हणजे पलंगाची किंमत किती आहे? 1120। एका पलंगाची किंमत किती आहे? 1120। आपण काढू आता x ची किंमत, म्हणजे काय? x बरोबर 1120 भागेला 7। ठीक आहे, हे आपण सॉल्व करू आलो इथं, म्हणजे असे सॉल्व करू आलो आपण। ठीक आहे, म्हणजे बघा आता, म्हणजे किती? 7 1 7, म्हणजे किती उरले? 4, 7 सकम 42, म्हणजे किती? x ची किंमत भेटली आपल्याला 160, म्हणजे काय? तर x बरोबर 160। आपल्याला x भेटला 160। आता आपल्याला काय विचारलं? तर दोन कपाटाची किंमत किती? तर सुरुवातीला आपण कपाटाचीच किंमत काढू, म्हणजे 3 गुणेला x ची किंमत काय? 160 सोड 3 48, म्हणजे काय? एका कपाटाची, एक पलंग आणि एक कपाट, एका कपाटाची किंमत किती? 480। आपल्याला किती पाहिजे? 2, तर गुणेला 2। 8 2 16, 16 6, चला 1, 4 2 8 आणि 1 9, 0 7 तसा, तर दोन कपाटाची किंमत किती आहे? तर 960 आहे। ठीक आहे, बघा आणखी एक उदाहरण बघू आपण, जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल। बघा, एक खुर्ची आणि टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर किती आहे? 5:7, म्हणजे आपण लिहू एक खुर्ची आणि एक टेबल। खुर्ची किती आहे? 5x, आणि टेबल किती आहे? 7x। ठीक आहे, मग आपल्याला काय दिलं? एका खुर्चीची किंमत किती आहे? 225, म्हणजे या खुर्चीची किंमत किती आहे? 225। ठीक आहे, आपण सॉल्व करू आता हे। बघा आता x बरोबर हा 5 गुणिला आहे तर भागेला 5 20 5 5 25, म्हणजे किती? x ची किंमत भेटली आपल्याला 45। x बरोबर किती? आपला 45। ठीक आहे, आता आपल्याला काय पाहिजे? तर एका टेबलची किंमत, म्हणजे एक टेबल किती आहे? 7x, म्हणजे 7 गुणिला x किती आहे? 45। 7 5 35, 35 5 हातच्याले 3, 7 28 आणि 3, म्हणजे काय? आपला जो एक टेबल आहे तो किती आहे? 315 रुपयाचा। ठीक आहे, इथं 2 विचारले, 3 विचारू शकता, 4 5, जेवढे विचारले तेवढे गुणिले लागू आपण। आपल्याला इथं एकच विचारला, इथं 2 विचारले होते म्हणून 2 केले, 3 म्हटलं तर गुणिला 3 करायचं। ठीक आहे, या प्रकारे आपण गुणोत्तर प्रमाण टाइप 6 बघितला। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।